झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज। आपले स्वागत आहे आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ईडीचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केलाय। सातगाव आश्रमशाळेत स्वागतोत्सव साजरा। नगर परिषद मुख्य अधिकारी येत नसल्याच्या निषेधार्थ केलंय मुंडन। मोदींची ताणशाही यापुढे खपून घेतली जाणार नाही। स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीनं संगीत वाद्य बक्षीस वितरण संपन्न। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी ईडीनं नोटिसा बजावून कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं। या विरोधात राज्यभर काँग्रेस आक्रमक झालेली असताना अमरावती शहर युवक काँग्रेस व काँग्रेसच्या वतीनं अमरावती शहरातील बियाणी चौकात ईडीचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध व्यक्त केलेला आहे। तसेच भारतीय जनता पार्टी व ईडी विरोधात प्रचंड नारेबाजी केलेली आहे। ईडी ही भाजपची घरगुडी आहे असा आरोप यावेळी युवक काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय। तुमच्या मोदी सरकारने जे काँग्रेसच्या प्रति राहुल गांधी असो, सोनियाजी गांधी असो आणि काँग्रेसचे काही लीडर असो यांच्या मागे जे घाबरून 2024ची काहीतरी त्यांच्या मनात भीती आहे आणि याला घाबरून जे मोदी सरकारने ईडीची चौकशी जी ही ईडी यांची नौकर बनून आणि यांची सरकारी संस्था नसून यांच्या घरातली यांची नौकर असून यांची दडपशाहीच्या हुकुमशाहीच्या खाली हे जे राहुल गांधी आणि सोनिया गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना त्रास देत आहे। गेल्या 3 दिवसापासून राहुलजी गांधी यांना तिथे बोलवून जाणबुजून त्रास देण्याचा प्रकार मोदी सरकार आणि या ईडीच्या मार्फत करत आहे। अशा या ईडीचा आणि या मोदीचा आज आम्ही राहुल गांधीजी यांच्या सपोर्टमध्ये उभं राहून युवक काँग्रेस त्यांचा पूर्ण निषेध करत आहे। अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज अमरावती। पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय व आदर्श आश्रम शाळा आदिवासी या विद्यार्थ्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। सातगाव डोंगरी येथील आश्रमशाळा ही पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित असून आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देत असते। गेल्या 40 वर्षांपासून ही आश्रमशाळा अविरतपणे सुरू आहे। शासनाच्या आदेशान्वये पहिल्याच दिवशी आदिवासी विद्यार्थी शाळेत दाखल झाले। पालकांनी सकारात्मक पाऊल उचलत आपल्या पाल्यांना शाळेत दाखल केलं आहे। ईसा तडवी, झूम ऑन न्यूज पाचोरा। नगर परिषद मुख्य अधिकारी येत नसल्याच्या निषेधार्थ मुंडन केलेलं आहे। मंगरुळपीर नगर परिषद यामधील ही घटना आहे। मंगरुळपीर नगर परिषदमध्ये मुख्य अधिकारी येत नसल्यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न व शहरातील मुख्य रस्त्याला पडलेले खड्डे याकडे वारंवार तक्रार करूनही नगर परिषद प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे जनसेवक अनिल भाऊ गावंडे यांनी नगर परिषदेच्या निषेधार्थ नगर परिषदेला मायबाप नसल्यामुळे मुंडन करीत निषेध नोंदवला आहे। तरी प्रशासनानं नागरिकांच्या समस्याकडे लक्ष द्यावे याकरता मुंडन करीत असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय। नागेश अवचार, झूम ऑन न्यूज वाशिम। सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे आणि सलग 4थ्या दिवशीही चौकशीसाठी बोलावलं आहे। या निषेधार्थ अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरातील मुख्य धिवगा चौक ते पोस्ट ऑफिस चौकात जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको केलेला आहे। हे केंद्र सरकारचे कटकारस्थान असून मोदींची तानशाही यापुढे आता खपवून घेतली जाणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी यावेळी घेतला होता। या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष प्रशांत वानखेडे यांनी केलं आहे। साजिद खान पठाण बोलतायत, थेट पाहण्यासाठी जातोय। ईडी दफ्तर बुलाकर उनको जानबूझ के प्रताड़ित किया जा रहा है और पूरे देश के अंदर कांग्रेस के कार्यकर्ताओं को अरेस्ट किया जा रहा है। ये लोकशाही का हनन है, ये संविधान का हनन है। हम बाबा साहब अम्बेडकर के संविधान के साथ में बैठे हुए हैं और अकोला शहर में कांग्रेस कमेटी के माध्यम से
यहाँ आंदोलन कर रहे हैं। अगर यहाँ दोबारा राहुल जी को ईडी के ऑफिस बुलाया गया और कांग्रेस जन को तकलीफ दी गई तो देश में ऐसे आंदोलन होंगे कि इस देश का जो भी नुकसान होगा उसका खामियाजा इस देश के मगरूर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को भुगतना पड़ेगा। हम चेतावनी देते हैं कि बेरोजगारी की तरफ ध्यान दो, गैस सिलेंडर की तरफ ध्यान दो, पेट्रोल डीजल की तरफ ध्यान दो। आप मोदी जी कांग्रेस की तरफ ध्यान देने की आपकी जरूरत नहीं है। इसलिए हम ये कहते हैं कि इस देश की बेरोजगारी दूर की जाए। नरेंद्र मोदी आप होश में आ जाओ। योगेश शिरसाट, चुमॉन न्यूज, अकोला। स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं संगीत वाद्य बक्षीस वितरण संपन्न झालेले आहे। परभणीत स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं कला जोपासण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर गीत गायन, भजन, कीर्तन, कव्वाली व शायरी आणि जनजागृती शासकीय कार्यक्रम सदैव चालू राहण्यासाठी स्वरसंगम कलावंत संघटनेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष तथा कवी, गायक व संगीतकार विजय वाघमारे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक DN दाभाडे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक जोंधळे हे होते। अध्यक्षस्थानी जयप्रकाश इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती। सय्यद खिजर, चुमॉन न्यूज, परभणी। आणि आता छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद आहे, थेट पाहण्यासाठी जातोय। तुमची भूमिका काय आहे? कारण की संबंधित मुद्दा एम्पिरिकल डाटाच्या आडनावांवरून कलेक्शन जे केले जाते, सर्वे केले जाते, त्यावरून अनेक त्रुटी असल्याचं समोर येत आहे। असं आहे की माझ्याकडे जे काही रिपोर्ट आले किंवा वर्तमानपत्रामध्ये औरंगाबादचे पण काही रिपोर्ट छापून आलेले आहेत, हे रिपोर्ट जे आहे ते थोडे धक्कादायक आहेत। आणि मग आम्ही जेव्हा खोलात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत की कोणी एक आउटसोर्सिंग केलेलं आहे सॉफ्टवेअर कंपनीचं, आणि ते सॉफ्टवेअरला काय तुम्ही जे ऑर्डर्स दिलेले आहेत त्याप्रमाणे ते काम करतात, आणि त्यांनी जर तसे ऑर्डर्स काय दिले असतील त्या सॉफ्टवेअर की ही नावं जी आहेत ही या समाजाची, ही नावं ही या समाजाची, तर ते सगळं चुकीचं होणार आहे। मला नक्की माहिती नाही, पण मी ऐकतो आहे। प्रश्न असा आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला हे सिद्ध झालेलं आहे की OBC समाज हा 54% आहे, आणि हा ज्या वेळेला पवारसाहेबांनी मंडल आयोग दिला त्यावेळेपासून, पण त्याच्यानंतर आणखी 2004 सालामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी हे सुद्धा OBCमध्ये आले। त्यावेळेला 250 जाती होत्या, आता 425 जाती आहेत। त्याच्यामुळे कमी होण्याचा जो प्रश्न येतच नाही, वाढतील पण कमी होण्याचा प्रश्न येत नाही। कारण मराठा समाजामध्ये सुद्धा अर्धे तर कुणबी समाजाचे आहेत, संपूर्ण विदर्भ किंवा इकडे सुद्धा कोकणामध्ये आणि अनेक ठिकाणी, आणि आता सगळ्याच ठिकाणी समजा। प्रश्न असा आहे की मग हे असे कमी आकडे कसे येतात? तर काहीतरी तुम्ही सॉफ्टवेअर सांगितलं की हे इथपर्यंत जायचं, इथपर्यंत नाही जायचं, की तो त्याप्रमाणे ते काम करणार। आमचा विचार असा होता, आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही जी आहे ती वोटर लिस्ट घ्यायची आहे, आणि मग तुमचे तिथले ग्रामसेवक, तलाठी, आशा वर्कर्स, तिथे सरपंच असतील, तिथे कोणी समाज, त्यांनी जे 1 ते 2 दिवसामध्ये अख्ख्या गावामध्ये फिरून ती त्याप्रमाणे टिक करायची आहे। आता मी परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं की गायकवाड मराठामध्ये आहेत, OBCमध्ये आहेत, दलितांमध्ये आहेत, नंतर पाटील हे मराठामध्ये आहेत, वंजारीमध्ये आहेत, इतर आगरी समाजामध्ये सुद्धा आहेत, होळकर मराठा आहेत, धनगरसुद्धा आहेत, जाधव मराठा समाजामध्ये आहेत, OBCमध्ये जाधव आहेत, माझी स्वतःची सासूरवाडी जाधव आहे। तर अशा रीतीने फक्त। आणि सध्या एक ब्रेकिंग बातमी येते, मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट हा 14% आहे। या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या पत्रकार परिषद घेतात, थेट पाहण्यासाठी जातोय घटनास्थळी। इम्पैक्ट देखेंगे तो निश्चित तौर पर इन्फेक्टिविटी जैसा भाई प्रसरण होने का थोड़ा गति है वो ज़्यादा है, लेकिन विरुलेंस जिसको बोलेंगे कि जिससे बहुत ज़्यादा गंभीरता बीमारी में हो सकती है क्या, तो उसमें निश्चित तौर पर वो नज़र नहीं आ रही है, क्योंकि एडमिशन की संख्या कम है, ICU में पेशेंट्स नहीं है, कोई भी वेंटिलेटर में बहुत ज़्यादा पेशेंट्स निश्चित तौर पर जिस प्रमाण में पॉजिटिव है उस प्रमाण के
हद तक निश्चित तौर पर आईसीयू में दिखाई नहीं दे रहे, वेंटिलेटर्स भी दिखाई नहीं दे रहे। 14% से ज़्यादा शहरों में बढ़ चुके, मुंबई वगैरह में टास्क फोर्स ने भी कहा है कि सार्वजनिक जगहों पे मास्क पहने। क्या सरकार इसे लेकर किस तरह गाइडलाइन निकाल सकती है? सर, अभी तक कोई ठोस कैसा निर्णय है? सरकार नहीं लेती है, केसेस बढ़ रहे हैं, लेकिन आप लोग कुछ मुझे लगता है कि ठोस निर्णय जो केंद्र शासन के मिस्टर लव अग्रवाल है, जो जॉइंट सेक्रेटरी है, जो हर टाइम पूरे भारतवर्ष में सभी लोगों को मार्गदर्शन करते आए हैं, वे स्वास्थ्य विभाग के एक आला अधिकारी है। मैं ये कहना चाहूँगा कि उनकी और हमारी स्वास्थ्य मंत्री भारत सरकार और हमारी एक स्वास्थ्य मंत्री महाराष्ट्र गवर्नमेंट, ऐसी हमारी बहुत डिटेल में वीडियो कॉन्फ्रेंसिंग हुई है, जिसमें उन्होंने जो भी मार्गदर्शन दिया है उस मार्गदर्शन के माध्यम से हम काम कर रहे हैं और उन्होंने यही कहा है कि इस तरह से काम हो। हमने तो ये भी मांग रखी है माननीय नामदार श्री मनसुख मांडविया जी के साथ कि आशा वर्कर्स को जिस तरह हमने फर्स्ट वेव सेकेंड वेव में कुछ इंसेंटिव्स दिए, तो उसी तरह हर महीने में 1000 रुपीज़ इंसेंटिव इस हर घर दस्तक के लिए भी देना ज़रूरी है। 2 महीने का जो पूरा कार्यकाल होगा जिसमें हम हर घर दस्तक का अमल करेंगे, तो उसका जो इंसेंटिव्स है वो गवर्नमेंट ने देना चाहिए जिस तरह से पहले उन्होंने दिए थे। और रहा सवाल जो प्रिकॉशनरी डोज हम देना चाहते हैं, गवर्नमेंट ऑफ इंडिया भी कहती है कि 18 से लेके 59 एज के एज ग्रुप में आज जो जिसको हम फ्री ऑफ कॉस्ट नहीं है, तो हमने ये कहा है कि उसमें भी अगर, क्योंकि जब घर जाते हैं स्वास्थ्य कर्मचारी तो उनको ये भी पूछा जाता है कि अगर प्रिकॉशनरी डोज है तो हमें प्रिकॉशनरी डोज फ्री ऑफ कॉस्ट मिले। ये जो मांग है, यह मांग भी मैंने उनके सामने रखी है, क्योंकि आज ऐसा है कि प्राइवेट हॉस्पिटल में जाके ही प्रिकॉशनरी डोज या बूस्टर डोज लेना पड़ता है। मुंबई में ठीक है कि कई प्राइवेट हॉस्पिटल्स है, लेकिन कुछ छोटे टाउन्स है कि जहाँ पर बहुत ज़्यादा प्राइवेट हॉस्पिटल्स नहीं है और वहाँ पर इसकी जो उपलब्धता है वह सरकारनं जनतेच्या प्रश्नावरती बोलायला पाहिजे, पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देशवाऱ्या करत असतात। आज ते अयोध्येच्या स्वारीवरती गेलेले आहेत, ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आणि गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर बांधायची त्यांच्यात हिम्मत नाही असं म्हणाले, तेच आता अयोध्येला निघालेत। म्हणजे यांना रामचारी जप करायचा आहे आणि काँग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे आहे असं आता त्यांनी म्हटलेलं आहे। पाहूयात ते नेमके काय म्हणतायत ते। चला भाऊ, विधान परिषदेमधून आपण माघार घेतलेली आहे। आपण म्हटलंय की विश्वास दाखवला आहे की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा जादू करतील। काय नक्की भूमिका होती यामध्ये, काय सांगाल? विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला तशा 4 जागा जे काही आमच्या आमदार आहेत त्या येत होत्या आणि 1 जागा आम्ही या ठिकाणी अतिरिक्त उभा केलेली आहे, कारण गेल्या वेळी आमचे 6 सदस्य होते। निश्चितपणानं 5ही उमेदवार आमच्या या ठिकाणी विजयी होतील, कारण 6व्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये जी काही मताची गोळाबेरीज करावी लागती आणि ती होणं थोडंसं कठीण गेलं असतं आणि म्हणून आम्ही माझा 1.25 अर्ज मागे घेतलेला आहे। मी जरी 2 पावलं मागं आलो असलं तर निश्चित भविष्य काळामध्ये देवेंद्र फडणवीसच्या समर्थ साथीनं 4 पावलं मी पुढे गेलेला निश्चितपणानं दिसेल, कारण राजकारणामध्ये ही कधीच कुणाची रिटायरमेंट नसते। जोपर्यंत त्याच्यामध्ये उमेद आहे तोपर्यंत राजकारणामध्ये माणूस काम करत राहतो आणि निश्चितपणानं मी एक स्पष्ट भूमिका घेतली की मला माझ्या नेतृत्वावरती विश्वास आहे। देवेंद्रजींच्या बरोबर आम्ही विश्वासानं शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही राहणार आहोत। सदाभाऊ खोत आमदार झाला काय आणि नाही झाला काय, परंतु या राज्याला देवेंद्रजींच्या रूपाने एक चांगला मुख्यमंत्री मिळणं अत्यंत गरजेचं आहे, तरच या राज्याचा विकास होऊ शकतो। आणि मी खऱ्या अर्थानं चळवळीतला कार्यकर्ता आहे, मैदानातला सैनिक आहे। मी काही सदरेवरचा त्याला आपण म्हणू की अनेक हुजऱ्या असतात, तसं सदाभाऊ खोत हा सदरेवरचा हुजऱ्या नाही की कुणाच्या विषयी काहीतरी नुसतं बतावण्या करत बसायचं, कारण मला लढायचं माहीत आहे। आणि म्हणून
आम्ही देवेंद्रजीच्या खांद्याला खांदा लावून जसं स्वराज्याच्या स्थापनेमध्ये अनेकांनी योगदान दिलं आणि छत्रपती शिवाजीराजांचं स्वराज्य निर्माण झालं, तसं आम्ही योगदान हे देवेंद्र फडणवीसच्या बाबतीमध्ये देणार आहोत. भले आम्हाला बलिदान आलं तरी चालेल, परंतु आम्हाला या राज्याचा मुख्यमंत्री हा देवेंद्रजी आम्ही करणारच. आणि जे शब्द ते म्हटलेले होते, मी पुन्हा येईन, निश्चितपणानं आम्ही पुन्हा येणारच. तुम्ही म्हणालात की देवेंद्रजींना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मानतात, पण भविष्यात ही जोड दिसणार आहे का महाराष्ट्रात? मला ते दोन एकत्रित आले एका व्यासपीठावरती की मला उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासारखे मला दिसतात. आणि महाराष्ट्रात सुद्धा म्हणत असतो, पाटीलची शपथ झाले, दोघं एकत्रित आले, महाराष्ट्रात ते आठवत असतो. त्यामुळे मला वाटतं की सुप्रियाताई त्यावेळी झोपलेल्या असल्यामुळं त्यांच्या ते लक्षात नाही की पाटीलचा शपथविधी झाला आणि त्यांच्या ध्यानात नाही मग मुख्यमंत्री कोण होतं, उपमुख्यमंत्री कोण होतं. त्यामुळे ताई म्हणते त्या महाराष्ट्राचा अपमान झाला. काही झाला नाही, महाराष्ट्र खुशीत आहे. तुम्ही फक्त महाराष्ट्रासाठी काय करणार आहे, सर्वसामान्य जनतेसाठी काय करणार आहे याच्यावर बोला. तुम्ही प्रश्नावर बोलायला तयार नाही. तुम्ही आता सरकारमध्ये आहे, तुम्ही जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे. पण प्रश्नावर बोलायच्या ऐवजी मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देशवाऱ्या करत असतात. आज त्या अयोध्येच्या स्वारीवर गेलेले आहेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून गोंधळ घातला, ज्यांनी राम मंदिर यांच्यात बांधायची हिंमत नाही म्हणले आणि हेच आता अयोध्येला निघाले, म्हणजे ह्यांना रामाचाही जप करायचा आहे आणि ह्यांना एका बाजूला जे काही काँग्रेस वगैरे आहेत ते हिरवे झेंडे बी खांद्यावर घेऊन नाचायचं आहे. आता एका मेनात दोन तलवारी राहतील कशा? आता त्या राहू शकत नाहीत. तुम्ही रामाला जावा, नाहीतर काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातनं तुम्ही संपलेला आहात. मला कधी कधी या लोकांचं सगळी स्टेटमेंट ऐकल्यानंतर हसू येतं. काही घडलं की महाराष्ट्राचा अपमान आहे. आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत, हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? म्हणजे तुमच्या बाबतीमध्ये एखादी गोष्ट घडली की तो महाराष्ट्राचा अपमान झाला. मग एक काम तर करा, महाराष्ट्राच्या नावावरती तुमची जी संपत्ती आहे, जो सातबार आहे, तो एकदा महाराष्ट्राच्या नावावर तर करा. तेवढी तर तुमची दानद आहे का बघू. कारण माझ्या कुटुंबामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याचं आम्हाला दुःख झालेलं आहे माझ्या कुटुंबाला. हे कधी म्हणतं? ज्यावेळी त्या कुटुंबाची मालकी संपत्तीवरती असती, श्रमावरती असती, त्याला एक कुटुंब म्हटलं जातं. तुम्ही मात्र संपत्ती तुमच्या नावावर ठेवणार आणि एखादी गोष्ट तुमच्या विरोधामध्ये गेली की महाराष्ट्राचा अपमान झाला म्हणणार. मला वाटतं महाराष्ट्राचा बिलकुल अपमान झाला नाही. सुप्रियाताई विसरलेले आहेत. कोण बोललं? देवेंद्र फडणवीस बोलले. ते का बोलले? तर ते दादाच्या काळामध्ये दादा आणि ते दोघे एकत्रित होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, दादा उपमुख्यमंत्री होते. मला वाटतं सुप्रियाताईंनी तो शपथविधी आठवावा, मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉल प्रमाणे त्या तिथं झालेलं होतं आणि प्रोटोकॉल अनुसार देवेंद्र बोललेलं होतं. त्यात वावगं काय हे जरा मला सुप्रियाताईने त्याचा मला जरा फोड करून सांगावं. मुख्यमंत्री बोलतोच ना का? आधी उपमुख्यमंत्री बोलल, मुख्यमंत्री बोलल आणि त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना बोलायची संधी मिळाली. ज्यावेळी अजितदादा आणि देवेंद्रजी एकत्रित येतात त्यावेळी महाराष्ट्र देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून बघतो आणि दादांना उपमुख्यमंत्री म्हणून बघतो. जालन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या जल आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. जालन्यात पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत जात आहे. कधी महिन्यांतून पाणी येतं तर कधी आठवड्यांतून. पाण्याचा काही मेळ नाही. पाणी आलंच तर ते सुद्धा घाण आणि गढूळ येतं. घाणीच्या पाण्यामुळे आजार देखील पसरत आहेत. त्यामुळे पाणी प्यायचं तरी कसं असा प्रश्न नागरिकांना पडलाय. पाणी आलेच तर गुरांच्या तळ्यात जाते. आम्ही इतक्या घाणीत राहतो की जेवायला देखील होत नाही. त्या वासात भाकरी सुद्धा गिळवत नाही असे कडूबाई मगरे यांनी सांगितलेलं आहे. पाहुयात त्या नेमक्या काय म्हणतात ते. येतंय कधी महिन्यातून येतं तर कधी 15 दिवसातून येतं. त्या पाण्याचा काही मेळ नाही. मला बी तर सारं घाण येत आहे. ते सारं म्हशी जमतं. पाणी प्यायला ते म्हस्याळ लागतंय. काय करा घरा महिल्यामध्ये स्वच्छता नाही. आम्ही इथं घाणीत राहतो. नाल्याचं साबूर भोर घाण आहे. इथली अशी भाकरी खावा
नाही नाव कडूबाई मगरे. आणि आताची महत्त्वाची मोठी बातमी वाशिममधून येते. विना परवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यास रंगेहात पकडलेला आहे. तालुकास्तरीय पथकानं ही कारवाई केलेली आहे. किणी राजा तालुका मालेगाव येथील बिस्वास यांचा दवाखाना संदर्भात एका वृत्तवाहिनीवरती वृत्त प्रसारित झाल्यानंतर 15 जून रोजी किणी राजा येथील बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावरती जिल्हा स्तरावरून एक कमिटी येऊन तिनं तपासणी केली. त्यांना प्रमाणपत्र मागितले असता त्यांच्याकडे ते मिळून आले नाही. त्यामुळे वाशिम यांच्या आदेशान्वये तालुकास्तरीय समितीनं धाड टाकून त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. नागेश अवचार, झुमॉन न्यूज, वाशिम. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ईडीचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केलाय. सातगाव आश्रमशाळेत स्वागतोत्सव साजरा. नगर परिषद मुख्य अधिकारी येत नसल्याच्या निषेधार्थ केलंय मुंडन. मोदींची ताणशाही यापुढे खपून घेतली जाणार नाही. स्वर संगम कलावंत संघटनेच्या वतीनं संगीत वाद्य बक्षीस वितरण संपन्न. यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा झुमॉन न्यूज मराठी. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.